नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका सन 2024-25 या वर्षाची ही प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवत आहोत. जानेवारी महिन्यामध्ये आपली ही परीक्षा घेतली जाईल आणि त्यासाठी विचारलेले प्रश्न पहा. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील आणि मित्रांनो, आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 8वी विषय मराठी द्वितीय घटक चाचणी. प्रश्न पहिला. खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेली उत्तराची वैशिष्ट्ये. ती आहेत तर्कशुद्ध आणि तर्कसंगत. दुसरं, वैशिष्ट्ये लिहा. कोणत्या पाठातले हे प्रश्न आहेत मला नाव सांगा कमेंट करून पाठाचं. श्रीपादशिला, त्याचं 2 वैशिष्ट्ये लिहायचे. 1, किनाऱ्यापासून समुद्रात 1-1.5 फलांग आत होती आणि दुसरं आहे पाण्याच्या भरपूर वर होते. दुसरं, शार्क मासे, जबरदस्त जबडा आणि दुसरं दात हत्तीच्या सुळ्यांसारखे. तिसरा प्रश्न आहे, ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथ वाचनाबद्दल व्यक्त केलेले मत. त्याचं उत्तर आहे, ग्रंथपालाला स्वामीजींबद्दल शंका आली. यात त्याची कोणतीही चूक नाही. एका दिवसात 1 खंड वाचणे त्याला अशक्य वाटले, म्हणून ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्याच्या ग्रंथ वाचनाबद्दल आपले मत व्यक्त केले. त्यानंतर प्रश्न दुसरा, आकृती पूर्ण करा. पाऊस आल्यानंतर झालेले बदल. नभ पाणी पाणी होते, माती चिखल होते. त्यानंतर दुसरं, हे केव्हा घडले ते लिहा. पाखरांचा थवा येतो जेव्हा शिवारात पीक येते. दुसरं, तान्हा रडत उठतो जेव्हा बाप आनंदाने आरोळी मारतो. तिसरं, शेतकऱ्याच्या कामाचा ओघ तक्ता तयार करा. अनवाणी पायाने उन्हाळ्यातले काम करणे, शेताची नांगरणी करणे, बियाणे पेरणे. या पद्धतीने ओघ तक्ता तयार करायचा आहे आणि एकूण मिळवायचं आहे. पुढचा प्रश्न, शेतकरी जगाचा पोशिंदा हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर, पोशिंदा म्हणजे पोषण करणारा होय. शेतकरी शेतात दिवसभर रात्र काबाड कष्ट करतो. त्याच्या अविरत परिश्रमाने शेतात रोपे तरारतात. त्या रोपांची तो काढणी करतो, मळणी करतो व धान्य साठवतो. या धान्यामुळे जगाचे पोट भरते, म्हणून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे म्हणतात. या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहायचे आणि 2 गुण मिळवायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न तिसरा, खालील तक्ता पूर्ण करा. संधी आणि त्याचे संधी विग्रह. 1, मनोबल, मनहा अधिक बल. बहिष्कृत, बहि अधिक कृत. दुसरं, यमक अलंकाराची व्याख्या लिहून उदाहरण सांगा. व्याख्या, कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी 1 किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक अलंकार होतो. उत्तर, उदाहरणार्थ, मना चंदनाचे परी त्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. तिसरं, विरुद्धार्थी शब्द लिहा. गैरहजर हजर, अदृश्य दृश्य. पुढचा प्रश्न, पुढील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा. 1, निपचित पडणे. निपचित पडणे, शांत पडून राहणे. दुसरं आहे ब्रह्मांड आठवणे. त्याचं उत्तर आहे असहाय्यतेतून भीती वाटणे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाची जानेवारी महिन्यामध्ये घेतली जाणारी द्वितीय घटक चाचणी परीक्षेची 8वी मराठीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. यासारख्या इतर वर्गांच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.
आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. थँक्यू.